नमस्कार, मी उदय सामंत, महाविकास आघाडी सरकारमधील उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा मंत्री। सर रेडी? येस, रेडी। गेल्या वर्षभरामध्ये या विभागानं मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली अनेक विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून निर्णय घेतले। त्याच्यामध्ये राष्ट्रगीत सुरू करण्याचा निर्णय असेल, मराठी भाषा कंपल्सरी करण्याचा निर्णय असेल, 7वा वेतन आयोग विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांना देण्याचा निर्णय असेल, असे विविध निर्णय घेण्यामध्ये आम्ही यशस्वी ठरलो। जागेच्या अडचणीमुळे इमारतींची बांधकामं होत नाहीत, कन्स्ट्रक्शन होत नाहीत, म्हणून व्हर्टिकल युनिव्हर्सिटी देखील नव्यानं या देशात पहिल्यांदा आणण्याचा हा विभाग प्रयत्न करतोय। शिक्षकांच्या प्राध्यापकांच्या ट्रेनिंगसाठी 60 कोटी रुपये खर्च करून टीचर्स अकॅडमी देखील आम्ही सुरू करतोय। विद्यार्थ्यांच्या एक्झाम लास्ट इयर पर्यंतच्या आम्ही कोविडमुळे रद्द केल्या। सुप्रीम कोर्टानं अंतिम परीक्षा घ्या म्हणून सांगितल्यानंतर त्या देखील अतिशय चांगल्या पद्धतीने एमसीक्यूच्या पद्धतीने घेतलेल्या आहेत। सगळ्यात महत्त्वाचं की आंतरराष्ट्रीय दर्जाचं संगीत महाविद्यालय मास्टर दीनानाथ मंगेशकरांच्या नावानं आपण मुंबईमध्ये सुरू करतोय। जे स्कूल ऑफ आर्ट्सला विद्यापीठाचा दर्जा आपण देतोय। जे स्पर्धा परीक्षेची केंद्र आहेत त्यांचं देखील अपग्रेडेशन करतोय। ऑनलाईन एज्युकेशन सिस्टीम पूर्ण महाराष्ट्रामध्ये डेव्हलप होण्यासाठी MSBTE मार्फत आम्ही कार्यक्रम राबवतोय आणि 1 वर्षभरामध्ये नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली हा शैक्षणिकदृष्ट्या महाराष्ट्र सुदृढ व्हावा यासाठी माझा विभागाचा प्रयत्न आहे।